प्रणाम प्रभु। प्रणाम देवी। प्रणाम। ऋषीवर, आपल्या सर्वांच्या येण्याने आम्हा सगळ्यांना आनंद झाला आहे। आपल्या सर्वांचे जेजुरी गडावर स्वागत आहे। खरं तर देवी, या महायज्ञासाठी जेजुरीत येण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली याचाच आनंद सर्वाधिक आहे। या निमित्ताने आपली सेवा करण्याची जी संधी आम्हास प्राप्त झाली याला आम्ही आमचे भाग्य समजतो। ऋषीवर, महर्षी भृगू आलेले दिसत नाहीत। होय प्रभू, महर्षी आज आमच्यासह आले नाहीत, पण त्यांना या महायज्ञाची महती ठाऊक आहे। ते उद्या ब्राह्म मुहूर्तावर या विश्वकल्याणासाठी असलेल्या महायज्ञासाठी येण्यास प्रस्थान करतील। प्रभू, खरं तर त्यांचा हाच निरोप घेऊन आज आम्ही इथे आलो आहोत। ऋषीवर, आपणा सर्वांचे मी जेजुरी गडावर पुन्हा एकदा स्वागत करते। आपण सर्वजण खूप दुरून आला आहात। आपल्या विश्रांतीची व्यवस्था अंतपुरात केली आहे। महायज्ञ गडावरच होणार आहे, त्यामुळे ब्राह्म मुहूर्तापासून तुम्हाला काय हवं नको हे पाहायला सर्वजण तत्पर असतील। ऋषीवर, आपण आमचे अतिथी आहात। चोडप्पा, वैजी, चोडप्पा, ज्या ठिकाणी ऋषीवरांच्या विश्रामाची व्यवस्था केली आहे तिथे ऋषीवरांना घेऊन जावे। वैजी। या वैजी, या। उद्या प्रातःसमयीपासून गडावर महायज्ञाच्या पूर्वतयारीला प्रारंभ होईल। ठाव आहे ना? मग सांग, होमाच्या याला काय झालं? काय नाही, तुला सांगायचं नाही का? तसं नव्ह, पर महासाताई काय बी बोलल्या नाहीत मला। आणि मग तोंड का पाडून बसली आहे? काय नाही, मला सांगणार नाहीस होय? बात तू कुठं होतास? अगं, ते महाराजांनी गाड्याच्या बाहेर थांबून ठेवलं होतं मला। मग तू बघितलंच असतस, म्या सांगायची वेळच आली नसती बघ। अगं, कुणी मला काही सांगितलंच नाही। काय काय झालं काय? अरे एवढा मोठा होम झाला, मग माणसं आली होती, देव बी आले होते, विष्णुदेव आणि लक्ष्मी देवी बी होत्या। त्या समद्यांच्या देखतच होम झाला बघ। देवानं शेवटची आहुती दिली, समजा चांगलं झालं। आणि त्या वेळेला देवाच्या शेजारी कोण बसलं होतं? बार, हे काही विचारतो आहेस तू? देवाच्या शेजारी कोण बसलं होतं? कोणाचा मान होता त्यो? कुणाचा म्हणजे? महासाताईंचा। आणि तू कुठं होती? म्या नेहमीच्या जागेवर। आता काय बी बोलू नगस। समजा ध्यानात आलं माझ्या, एवढा मोठा उत्सव
तुला देवाच्या बायकोचा मान द्यायला नग होता का? न बोलून मन दुखावलं माया लेकीच. त्यासाठी मोठी नाही केली तुला मी. मान नसेल ना तर घशाच्या खाली घास उतरत नाही माणसाच्या. आणि सुखात असेल तर सांगायची गरज बी नाही. हे बानू, तू सुखी नाही बघ. म्हाळसेला हे असं अचानक काय झालं? तिचे हे असे रूप आज अष्टभैरवांसमोर दिसले. ती कोण आहे हे त्यांना माहीत आहेच, पण म्हाळसेने हे स्वतःहून तर घडून आणलं नसेल ना. याचा नेमका अर्थ काय असावा? म्हाळसेचे हे असे वागणे खरोखरीच मला देखील विचारात पाडते आहे की आता ह्यावर काय मार्ग काढावा. म्हाळसा हे सारं मुद्दाम तर करत नसेल ना? म्हणजे ती कोण आहे हे तिला ठाऊक असेल का? म्हाळसा, तुम्ही हाक मारलीत मला? होय, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. माझ्याशी? कशाबद्दल? तुझ्याच बद्दल. माझ्याबद्दल? होय, तुझ्याच बद्दल आणि पर्यायाने आपल्याबद्दल. तुम्हाला काय म्हणायचं हे मला कळत नाहीये. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हाळसा, मला तुझ्याकडून काहीतरी जाणून घ्यायचं आहे. पण मी नाही म्हणालेच नाही. काय विचारायचंय तुम्हाला? मला काय विचारायचं आहे हे कदाचित तुला ठाऊक असावं. नाही. मगाशी ह्या गडावर अष्टभैरवांचं आगमन झालं होतं आणि एका क्षणी तू शक्ती रूपाने प्रकट झाली होतीस. हो, मी देखील तोच विचार करत होते. पण हे अचानक कसं झालं? कोणास ठाऊक. मला देखील याचे आश्चर्य वाटते आहे की माझ्याकडून असं कसं काय घडलं. हे कसं घडत गेलं? मी अचानक अशा रूपात त्यांच्या समोर कशी आले? म्हाळसा, तुला खरंच काही ठाऊक नाही का? असं का होत आहे हे जर मला ठाऊक असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का? पण मी देखील याचाच विचार करते आहे की हे कसं घडलं. याआधी एकदा असं घडलं होतं, पण तेव्हा तुम्ही मला समजावलं होतं. त्यानंतर अशी घटना कधी घडलीच नाही. मला हे जाणून घ्यायचं आहे कारण ही गोष्ट शक्ती रूपाशी निगडीत आहे. आते, अगं बोल ना. गडावर महायज्ञ झाल्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. सगळे आनंदी आहेत, पण तू अशी शांत शांत का? माते, अगं माझ्याशी बोल ना. तुला काय झालं आहे?